मानसिक आरोग्य म्हणजे नक्की काय? WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने आरोग्याची खूप छान डेफिनेशन आपल्याला दिली आहे. इट सेज हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल, सोशल अँड इमोशनल वेलबिईंग अँड नॉट मेअरली द ॲब्सेन्स ऑफ अ डिझीज ऑर इन्फर्मिटी. म्हणजेच आरोग्य म्हणजे फक्त आजाराचा ॲब्सेन्स नसून त्याच्या पलीकडचं काहीतरी आहे. हेच डेफिनेशन जर आपण मानसिक आरोग्याला लावलं तर काय? मानसिक आरोग्य हे फक्त मनाचे विकार नसणं असं नाही, तर जेव्हा मी माझ्या बुद्धीच्या, भावनांच्या सगळ्या एबिलिटीज उत्तम प्रकारे वापरू शकते माझ्या स्वतःसाठी, माझ्या नातेसंबंधांसाठी, माझ्या प्रोफेशनसाठी, समाजासाठी, तर आपण त्याला म्हणूया मानसिक आरोग्य. मग असं जर मानसिक आरोग्य आहे तर का बरं इक्वेट केलं गेलं आहे मानसिक आरोग्याला इलनेससोबत? त्याचं कारण फार सोपं आहे. कारण की मन आणि शरीर ह्याच्यात आपण स्पेसिफिक बाउंड्रीज कधी केल्या नाही. जर मला हृदयाचा काही विकार झाला तर मी एवढंच म्हणते की माझ्या हार्टला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. कोणाला तरी जर हार्टचा प्रॉब्लेम झाला तरी मी तेवढंच म्हणते की त्याला ना हार्ट प्रॉब्लेम झाला आहे. मी असं म्हणते कधी की तो बघा तो हृदय विकारी येतोय. आय डोंट से दॅट. किंवा कोणाला तरी किडनीचा प्रॉब्लेम झाला आहे तर मी एवढंच माझ्या डोक्यात येतं की त्याच्या किडनीज आत्ताना व्यवस्थित फंक्शन करत नाही. मी त्या व्यक्तीला किडनी रुग्ण असं म्हणून बघत नाही. पण जर कोणाला मानसिक त्रास झाला किंवा मानसिक आजार झाला तर मात्र माझं पटकन बदलतं. पटकन माझ्या मनात येतं प्रॉब्लेम आहे बरं का, वेळ लागला आहे, वेडा आहे, मानसिक आजारी आहे. मग हा फरक कशासाठी? कारण की मनाला आपण एक वेगळी गोष्ट म्हणून बघितलंच नाही आहे कधी. मन शरीराला इक्वेट केलं आहे, मनाला माणसाशीच इक्वेट केलं आहे. आणि म्हणून एखादा माणूस जेव्हा एखादा मनोविकारातनं जात असेल, मग ती अँझायटीचा त्रास असो किंवा नैराश्याचा आजार असो, आपण पूर्णच्या पूर्ण त्याला काय म्हणतो, हा मनोरुग्ण आहे. तसं न करता काय होईल जर आपण फक्त म्हटलं की आत्ता ना तो नैराश्यातनं चालला आहे, सध्या इज गोईंग थ्रू अ फेज ऑफ अँझायटी. वाटतं कुठेतरी माणूस म्हणून आपण त्या व्यक्तीशी वेगळं डील करू शकू. स्टील वी वुड रिस्पेक्ट दॅट पर्सन ॲज अ होल वाईल फोकसिंग ऑन की त्याच्या आजारातनं आपण त्याला बाहेर कसं काढता येईल. सो ही फार महत्त्वाची गोष्ट आहे समजून घ्यायला की व्यक्ती ही वेगळी, संपूर्ण व्यक्ती, आणि तिच्या मनाच्या वेगवेगळ्या संस्था वेगळ्या, त्याचे फंक्शन्स वेगळे आणि त्याचं सादरीकरण ते सुद्धा वेगळं.